काम केलं. म्हणजे स्वागताध्यक्ष कोण होते? शरद पवार होते. आणि या अधिवेशनाचे उद्घाटक नरेंद्र मोदी होते. याशिवाय काल देशात घडलेल्या पहिल्या घटना ज्या महाराष्ट्रात घडल्या त्या अनुषंगाने मी 5-6 घटक महाराष्ट्राच्या बाबतीत सांगितले होते. वन ऑफ देम इज इन्व्हिट, म्हणजे ज्याला पूर्ण नाव आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट स्थापन करणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य आहे? पहिलं राज्य आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य आहे? पहिलं. सेंद्रिय उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तिसरा आहे. पहिला क्रमांक कुणाचा लागतो? कर्नाटकचा लागतो. दुसरा क्रमांक लागतो गुजरातचा. तिसरा क्रमांक लागतो चौथा आणि पाचवा पश्चिम बंगाल. हे टॉप 5 कंट्रीज आहेत. 5 कंट्रीज नाही, 5 राज्य आहेत जे सेंद्रिय उत्पादनामध्ये भारतातले टॉप 5चे राहिलेले आहे. महाज्ञानदीप काय आहे? डिजिटल शिक्षण पोर्टल आहे. आणि डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य आहे? पहिलं राज्य आहे. डिजिटल शिक्षण पोर्टलचा उद्देश काय आहे? 1000 तज्ज्ञ प्राध्यापक निर्माण करणे. म्हणजे आजपर्यंत सरकारकडे जेवढे प्राध्यापक आहेत ते कसले आहेत? येडे प्राध्यापक आहेत. आणि आता कसले प्राध्यापक आणायचे? तज्ज्ञ प्राध्यापक. कुणाचं आहे? महाराष्ट्राचं अभियान आहे. ठीक. याशिवाय आपण महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण काल पाहिलं होतं. आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी कोणत्या तारखेला भेटली होती? 29 एप्रिल 2025ला. आणि हे धोरण किती वर्षासाठी मांडलेलं? 5 वर्षासाठी. आणि एकूण निधीची तरतूद किती? 1993 कोटी रुपयाची तरतूद केली गेली आहे. याच्यामधलं एक हायलाइटेड पॉइंट असा आहे की स्टेट अँड नॅशनल हायवेच्या किती किलोमीटर अंतरावरती चार्जिंग स्टेशन असेल? 25 किलोमीटर. इवन या सर्व वाहनांना कोणत्या कोणत्या करातनं माफी देण्यात आलेली आहे? जसं की मोटार वाहन कर आणि नोंदणी शुल्क यामधनं माफी आहे. आणि या पलीकडे जाऊन आणखीन जो कुठला व्यक्ती ही गाडी खरेदी करेल त्याच्या मूळ रकमेवर किती टक्के सूट आहे? 10%. आणि माल वाहतुकीसाठी घेत असेल तर किती टक्के? 15% सूट आहे. इवन यांना टोल फ्री आहे का नाही आहे. आणि काही ठिकाणी आकारला गेला तरी किती टक्के आकारला जाईल? 50% आकारला जाईल. हे मोटर वाहन इलेक्ट्रिकलचे काही हायलाइटेड फीचर्स किंवा की पॉइंट्स आहेत. असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. शक्यतो सरळ सेवेला महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण विचारणार नाहीये. ग्रुप बी अँड सी जे कोणी MPSCची एक्झाम देणार आहे तिथं मात्र ही पॉलिसी विचारली जाऊ शकते. मग आपला जो आजचा घटक आहे, आज प्रादेशिकमध्ये जेवढा घटक राहिला आहे तो प्रादेशिक मधला घटक आणि लगेच आपण संरक्षण व अंतरिक्ष हा घटक सुरू करणार आहोत. एवढा जर प्रादेशिकचा घटक संपला तर जवळपास 6 महिन्याचं करंट प्रादेशिकच्या बाबतीत जेवढं महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं तितकं कव्हर होतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा बरेच पुरस्कार दिले जातात. त्यापैकी एक तुम्हाला माहीत असलेलं महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरिक महाराष्ट्र भूषण म्हणतात. पण ॲक्च्युअल मी याला इथं कन्सिडर करत नाही. त्याचं कारण असं आहे की काही पुरस्कार असे आहेत जे MPSCच्या हृदयात बसलेले आहेत. असे एकूण जागतिक, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र म्हणजे प्रादेशिक या तिन्ही स्तरावरचे मिळून असे एकूण 25 पुरस्कार आहेत जे की विचारली जाण्याची मॅक्स पॉसिबिलिटी असते. आणि 25 पुरस्कार कोणत्या पेपरला विचारतील हे मी सांगू शकत नाही. पण या 25 पुरस्कारावरती प्रत्येक कुठल्या ना कुठल्या पेपरला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता परीक्षा आहे येणारी 4 जानेवारीची. तर पहिल्यांदा एक गोष्ट तुमची क्लिअर करतो. जितके विद्यार्थी ग्रुप बी अँड सी ची 4 जानेवारी आणि त्याच्यानंतरचे पेपर देणार आहेत 11 जानेवारीची, त्या विद्यार्थ्याने सेल्फ स्टडी जर काही विद्यार्थी करत असतील, फॉर्म भरला असेल, सेल्फ स्टडी सुरू असेल तर डोळे झाकून 2 पुरस्कार कॉन्फिडंटपणे करून जावा. पद्म पुरस्कार वर्ष 2025 आणि ऑस्कर पुरस्कार किंवा ऑस्कर अवॉर्ड 2025 या 2 पैकी एक पुरस्कार येण्याची पॉसिबिलिटी 90% आहे ग्रुप बी किंवा सी ला. बट माझं मत तर असं आहे ग्रुप बी लाच पद्म पुरस्कार पाहायला भेटेल, कारण राज्यसेवेला येणं अपेक्षित होतं आणि राज्यसेवेला पद्म पुरस्कार विचारले गेले
नाही आहेत. म्हणजे ग्रुप बी ला शक्यतो विचारले जातील यात संशय नाही आहे. पण मी ज्या पुरस्काराबद्दल आता चर्चा करत आहे ते महाराष्ट्र सरकारच्या पुरस्काराबद्दल चर्चा करत आहे, या पुरस्काराबद्दल चर्चा करत नाहीये. आणि ज्या पुरस्काराबद्दल मी चर्चा करत आहे ते महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिले जाणारे आहेत. पण आयोग अशा पुरस्कारावरती वैयक्तिक एका पुरस्काराला धरून कधीही प्रश्न टाकत नाहीये. जवळपास सर्व पुरस्कार एकत्र करतं आणि एकच म्हणतं की खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे किंवा कोणती जोडी बरोबर आहे. पण ज्या वेळेस प्रादेशिक पुरस्कारावरती प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस सरळ अर्थ लक्षात ठेवा की आयोगाला जुन्या विद्यार्थ्यांचा फायदा करायचा आहे, नवीन विद्यार्थ्यांचा फायदा करायचा नाहीये. कारण आयोगाच्या काही स्ट्रॅटेजी ठरलेल्या असतात, काही पॉलिसी ठरलेल्या असतात. विशेष जेव्हा जागा ऍड मध्ये कमी असतात म्हणजे पोस्ट कमी असतात त्यावेळेस एक आणि जुन्या विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा याचा विचार केल्यास एक काय होतं, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं जीएसचा विषय स्ट्रॉंग असू शकतो, जीएसचा अभ्यास स्ट्रॉंग असू शकतो, राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र टकाटक करू शकतात का, करू शकतात. पण करंट नाही कळत आणि करंट कळत नाही आणि कळालं बी तर चालू वर्षाच्या अनुषंगाने करतात. आणि चालू वर्षाच्या अनुषंगाने जर मी तुम्हाला म्हटलं स्वर्गवासीय राज कपूर पुरस्कार आणि दुसरं सांगितलं भारतरत्न पुरस्कार, तुम्ही दोन्हीत महत्वाचा कुठला म्हणल्यास कोणता म्हणतात, भारतरत्न म्हणतात. आणि अशा वेळेस आयोग एक्सेप्शनला प्रश्न टाकतो स्वर्गवासी राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, जो की महाराष्ट्र राज्य सरकारचाच पुरस्कार आहे. हा सुद्धा पुरस्कार कुणी म्हणजे कुठल्या तर खाजगी संस्थेनं दिलेला आहे वगैरे असला प्रकार नाहीये. त्यावेळेस एक विधान कायम लक्षात ठेवा की महाराष्ट्र सरकारच्या अशा कोणत्याही सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं दिला जाणारा कोणत्याही क्षेत्रातला साहित्य असेल, चित्रपट असेल किंवा आणखीन अन्य काही असेल त्यावेळेस एक्सेप्शनल लेवलला हे पुरस्कार विचारले जातात. आणि तेच आज एकूण 5 पुरस्कार जे आपण पाहणार आहोत जे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या दिले जातात. आणि यावेळेसचे पुरस्कार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत, आशिष शेलार आहेत. तर बघा महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिले जाणारे जे चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र सरकार म्हणजेच कोण तर ते आहे सांस्कृतिक मंत्रालय. त्याला महाराष्ट्र सरकार हा शब्द वापरला तरी चुकीचं नाहीये. आणि सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार. आशिष शेलारने यावेळेसच्या या सर्व पुरस्काराची घोषणा केली आहे. हे पुरस्कार कशासाठी आहेत तर पहिल्यांदा लक्षात घ्या ज्या पुरस्कारावरती मी चर्चा करत आहे ते पुरस्कार आहेत जे मानाची चित्रपटसृष्टीतले पुरस्कार आहेत किंवा व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसाठी किंवा चित्रपटसृष्टीसाठी हे पुरस्कार दिले गेले आहेत. त्याच्यामध्ये अभिनय करणारा असेल, गायक असेल, संगीत देणारा असेल, कुणीही असेल या सगळ्यांसाठीच हे पुरस्कार आहेत का, 100% आहेत. पण याच्यामध्ये एक विषय लक्षात घ्या, हिंदी चित्रपटसृष्टीसाठी वेगळे पुरस्कार आहेत आणि मराठी चित्रपटसृष्टी किंवा मराठी चित्रपटासाठी वेगळे पुरस्कार आहेत. हिंदीसाठी दिले जाणारे जे 2 पुरस्कार आहेत त्या दोन्ही पुरस्कारांचं नाव काय असेल तर एकाचं नाव आहे ते मात्र स्वर्गवासीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्वर्गवासीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024. कारण 25 मध्ये दिल्यात 2024 साठी म्हणून टायटल मध्ये येईल 2024 जो की हिंदी चित्रपटसृष्टीसाठी दिला जातो. आणि दुसरा पुरस्कार आहे स्वर्गवासीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार, विशेष योगदान पुरस्कार 2024. तसं मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2 पुरस्कार आहेत. त्यामध्ये एक जर कोणता असेल तर तो आहे चित्रपती व्ही शांताराम, चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024. आणि चित्रपती व्ही शांताराम
विशेष योगदान पुरस्कार 2024 हे असे एकूण आहेत 4, यापैकी 2 हिंदीसाठी आणि 2 मराठी चित्रपटसृष्टीसाठी, आणि 5वा जो पुरस्कार आहे जो मानाचा समजला जातो हाही सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दिला जातो, आणि त्या पुरस्काराचं नाव आहे ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024. गेटवे ऑफ इंडियाला याचा सोहळा पार पडला होता. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार विजेत्याला जीवन गौरव म्हणजे पूर्ण उभी हयात घालावं लागतं आयुष्य कुठल्याची सृष्टीमध्ये, चित्रपट हिंदी चित्रपटासाठी. या व्यक्तीला दिलं जाणारं पुरस्कार स्वरूप जी रक्कम आहे ती पुरस्कार स्वरूप दिली जाणारी रक्कम आहे रोख 10 लाख रुपये. 10 लाख रुपये सोबत सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि चांदीचे पदक हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप काय असेल तर राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप आहे रोख 6 लाख रुपये. रोख 6 लाख रुपये. पुढे जे आहे सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि चांदीचे पदक ॲज इट इज लिहून ठेवा. फक्त काय चेंज आहे तर प्राइस डिफरन्स एवढाच आहे. इकडे 10 लाख रुपये आहेत आणि इकडे किती आहेत 6 लाख रुपये. बाकी सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि चांदीचं पदक दोन्हीमध्ये आहे. सेम लाईक दॅट जसं राज कपूर जीवन गौरव पुरस्काराचं स्वरूप जे आहे सेम ॲज इट इज चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराचा आहे. या पुरस्काराअंतर्गत सुद्धा पुरस्कार विजेत्याला दिली जाणारी रक्कम 10 लाख रुपयेच आहे. सन्मानपत्रही आहे, सन्मान चिन्ह पण आहे आणि चांदीचं पदक पण आहे. कशामध्ये? व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कारामध्ये. तसंच चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप ॲज इट इज राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासारखंच आहे. रोख 6 लाख रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि चांदीचे पदक. बाकी काही याच्यामध्ये चेंज नाही आहे. ॲज इट इज पुरस्कारांचं स्वरूप आहे. आणि वर ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारामध्ये पुरस्कार विजेत्याला दिलं जाणारे जे पुरस्कार स्वरूप आहे ते आहे रोख 10 लाख रुपये, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि सोबत एक शाल दिली जाते. चांदीचं पदक दिले जात नाही, लक्षात ठेवा. काय दिली जाते? शाल दिली जाते. आता कुणाच्या डोक्यात आहे का शाल कितीची असते? नाही तर तुमच्या डोक्यात काही थंडी आहे सर सध्या, काय सांगावं? काय असते? ज्ञानसम्राज्ञीमध्ये शाल दिली जाते. ठीक. मग आता वर्ष 2024 साठी 25 मध्ये वितरण सोहळा पार पडला. त्याचे विजेते कोण आहेत? तर स्वर्गवासी राज कपूर जीवन गौरव पुरस्कार वर्ष 2024 चे विजेते आहेत अनुपम खेर. कोण आहेत? अनुपम खेर. स्वर्गवासी राज कपूर विशेष योगदान पुरस्कार काजोल देवगन. काजोल देवगन. भारतात फक्त एकच महिला आहे जिनं आपला नाव पतीला दिलं होतं, इंदिरा गांधी. बरोबर आहे. फिरोज गांधी म्हणून ओळखतो आपण, बाकी कोण आहे? कुणीच नाही. बाकी सगळ्यांना कुणाचे आडनाव येतात? पतीला पत्नीचं आडनाव लागतं का पत्नीला पतीचं आडनाव लागतं? बस चालेल, एवढा सिंपल फंड आहे. फक्त इंदिरा माय त्याला अपवाद आहे. आणि कंगना राणावत एक असेल भविष्यात, माझं वैयक्तिक मत आहे. चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार वर्ष 2034 चे विजेते आहेत महेश मांजरेकर. महेश मांजरेकर. आणि चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार वर्ष 2024 चे विजेते आहेत मुक्ता बर्वे.
मुक्ता बर्वे. याचं स्वरूप मॅम सेम ॲज इट इज राज कपूर सारखं आहे. रोख 10 लाख रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि चांदीचं पदक. तसंच विशेष योगदान इकडे जसं आहे तेच स्वरूप त्याचं पण आहे. ठीक. तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला? मुक्ता बर्वे. आणि ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वर्ष 2024 चे विजेते आहेत. गझल गायक असलेलं व्यक्तिमत्व, यांचं नाव आहे भीमराव पांचाळे. भीमराव पांचाळे. यापैकी कुठलाच पुरस्कार सिंगल स्वरूपात विचारला जाणार नाही. कायम लक्षात ठेवा, एकाच वेळेस एकाच प्रश्नात सर्व पुरस्कार पाहायला भेटतील. जोड्या लावामध्ये तर पाहायला भेटेल, नाहीतर चुकीची जोडी ओळखामध्ये तरी म्हणतील, पण प्रश्न एकच असेल आणि सर्व पुरस्कारासाठी एकच प्रश्न विचारला जाईल. हे कायम लक्षात असू द्या. हे आहेत वर्ष 2025च्या जूनमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं दिले गेलेले सर्वात महत्त्वाचे 5 पुरस्कार. याची नावं आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर विचारलाच गेला तरच स्वरूपाला महत्त्व आहे. अदरवाईज आयोग या पुरस्कारांचे स्वरूप विचारत बसणार नाहीये. डायरेक्ट फक्त अनुपम खेर म्हटलं त्याच्यामध्ये फेकायचं पण लॉजिक सांगतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्याही पुरस्कारामध्ये जीवन गौरव हा शब्द येईल, लाईफ टाईम अचिव्हमेंट हा शब्द आला, त्यावेळेस एवढंच सांगा मला, काजलचं वय जास्त आहे का अनुपम खेरचं जास्त आहे? बस संपला विषय. ज्याचं वय जास्त आहे त्याला डोळे झाकून फेकायचं, बस संपला विषय. एवढ्यातच निघते. कारण लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला देईल? जो आता काय होत आलेला आहे, निवृत्त होत आलेला आहे. आणि हे एकाच पुरस्कारासाठी म्हणत नाही, बाकी आणखीन असे बरेच पुरस्कार आहेत जीवन गौरवचे. तिथं सुद्धा जर फेकायचं झालं तर एवढी एकच हिंट लक्षात ठेवा की सर्वात जुना माणूस कोण आहे, महेश मांजरेकर की मुक्ता बर्वे? मुक्ता बर्वे किती लोकांना माहिती आहे? एखादा चित्रपट सांगा बरं मुक्ता बर्वेचा. कोणता? जोगवा. माहित तर आहेत का जोगव्यामध्ये कोण होतं? हा, जोगव्यामध्ये जे होते का त्यांना मुक्ता बर्वे म्हणावं. आता काही का असे ना, बाकी काही माहित असेल अथवा माहित नसेल, पण जोगव्यामध्ये ज्याने काम केले त्यांना काय म्हणावं? मुक्ता बर्वे. लक्षात राहणं सोपं काम आहे. ठीक. यानंतर प्रादेशिकच्या दृष्टिकोनातनं एक महत्वाची आणखीन दुसरी गोष्ट आहे, ते मात्र महाराष्ट्र राज्याने 6वा राज्य वित्त आयोग स्थापन केला आहे. 6वा राज्य वित्त आयोग. वित्त आयोग तुम्हा सर्वांना माहित असेल, जे कलम 280 नुसार स्थापन होतं ते केंद्राचं वित्त आयोग आहे. मी शब्दप्रयोग केलाय राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग हा मूळ कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता आणि याला लॉन्च केलं गेलं 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार. आता बेसिकली कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत राज्य वित्त आयोगाबद्दल? तर राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम 243 आय नुसार केली जाते. ओके, 243 आय नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. वित्त आयोगाची स्थापना कोण करतं? तर राज्याचा राज्यपाल करत असतो. कोण करत असतो? राज्याचा राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर करत असतो. आणि वित्त आयोग किती वर्षाला स्थापन करत असतो राज्यपाल? तर तो मात्र 5 वर्षाला स्थापन करत असतो. वित्त आयोग कशासाठी स्थापन करतात? जसा केंद्राचा वित्त आयोग अनुदान किंवा रक्कम विभागणी करण्यासाठी स्थापन केलं जातं, तसं राज्याचा वित्त आयोग सुद्धा काय करतं? राज्य सरकारकडे असलेल्या पैशाची विभागणी, जे काही पंचायत राज आहेत शहरी आणि ग्रामीण, यांच्यामध्ये राज्याकडला पैसा वाटून देण्याच्या शिफारसी जर कोण करत असेल तर ते राज्य वित्त आयोगाचं काम आहे. आणि या कारणासाठी 243 आय नुसार आयोगाने बऱ्याच वेळा पंचायत राजमधनं प्रश्न विचारलेला आहे की राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमेनुसार होते. एक साधी हिंट तुम्हाला सांगतो, आपण इन्कम साठी कुठला शब्द वापरतो? आय. तर इथं 243 आय, इन्कम म्हणजे पैसाच आहे, वित्त आयोग म्हणजे पैसाच आहे. एवढं सरळ साधं लक्षात ठेवा. सरळ सेवेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वन लाईनर टाईप मध्ये प्रश्न विचारला गेला आहे, राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमेनुसार होते? 243 आय नुसार. आय म्हणजे इन्कम आहे आणि वित्त म्हणजे सुद्धा काय आहे?
पैसाच आहे. एवढं जरी लक्षात ठेवलात तरी उत्तर फेकता येऊ शकतं. वेगळं काही अभ्यास करत बसण्याची गरज नाही आहे. या कारणासाठी वित्त आयोगाची स्थापना केली जाते. मग आता महाराष्ट्र सरकारला सुद्धा 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर वित्त आयोगाची स्थापना करणं काय होतं, गरजेचं होतं. पण वित्त आयोगाची स्थापना करण्यासाठी अगोदर तसा कायदा त्या राज्याने आणावा लागतो आणि महाराष्ट्राने कायदा आणला, महाराष्ट्र राज्य वित्त आयोग कायदा 1994. आणि महाराष्ट्रामध्ये जो वित्त आयोग आता स्थापन होतात ते कोणत्या कायद्यानुसार होतात, तर ते मात्र महाराष्ट्र राज्य वित्त आयोग कायदा 1994. आणि 1994च्या कायद्याने महाराष्ट्राचा पहिला वित्त आयोग आला एप्रिल 1994 मध्ये. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या वित्त आयोगाचे म्हणजे एप्रिल 1994ला जो पहिला वित्त आयोग स्थापन झाला होता, त्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जर कोण असतील तर ते होते शांताराम घोलप. आणि पहिल्या वित्त आयोगापासून आजपर्यंत किंवा आत्ता स्थापन झालेला जर कितवा आयोग असेल तर तो मात्र 6वा वित्त आयोग आहे. मग 6व्या वित्त आयोगाला मंजुरी कधी दिली असेल मंत्रिमंडळाने, तर 6व्या वित्त आयोगाला मंजुरी दिली 18 फेब्रुवारी 2025 रोजी. आणि सांगितलं गेलं की आत्ता हा जो 6वा वित्त आयोग आहे या 6व्या वित्त आयोगाला आपल्या शिफारसी म्हणजे कोणत्या, राज्याकडे असलेला पैसा ग्रामीण आणि शहरी पंचायत राजला किती द्यायचा याच्या बाबतच्या शिफारसी कधीपर्यंत करणं बंधनकारक केलं गेलं, 31 डिसेंबर 2025 पर्यंत 6व्या वित्त आयोगाला सर्व शिफारसी करायच्या होत्या. आणि 6व्या आयोगानं केलेल्या शिफारसी जर कोणत्या काळासाठी लागू असतील तर त्या मात्र 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. कारण वित्त आयोग कशासाठी किती वर्षासाठी काम करतं, 5 वर्षासाठीच काम करतं. आणि वित्त आयोगाच्या बाबतीत एक आणखीन लक्षात ठेवा, याची जी रचना आहे ते केंद्राचा असेल किंवा राज्याचा असेल, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असे एकूण 5 सदस्यापासून काय बनलेलं असतं, वित्त आयोग बनलेला असतं. हे कायम लक्षात ठेवा. सरळ सेवेला याची रचना विचारली गेली आहे. एक अध्यक्ष आणि 4 कोण असतात, सदस्य असतात. मग आता 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 साठी महाराष्ट्रामध्ये कितवा वित्त आयोग चालू असणार आहे, 6वा वित्त आयोग चालू असणार आहे. आणि त्याला आपल्या शिफारसी कधीपर्यंत करायच्या होत्या, 31 डिसेंबर 2025 पर्यंत. मग जेव्हा 6वा वित्त आयोग स्थापन झाला त्यावेळेस 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एप्रिल 2025 मध्ये एका व्यक्तीची नियुक्ती केली गेली. आणि एप्रिल 2025 ला ज्यांना नियुक्त केलं गेलं होतं ते व्यक्तिमत्व होते मुकेश खुल्लर. पण दुर्दैवाने काय झालं की मुकेश खुल्लर यांचं 7 जुलै 2025 रोजी निधन झालं. आता 7 जुलै 2025 ला जेव्हा निधन झालं तेव्हा अध्यक्षपदच रिक्त आहे, कशाचं, 6व्या राज्य आयोगाचं. आणि 6व्या राज्य वित्त आयोग याच कारणामुळे सध्या चर्चेत आहे. ज्या वेळेस मुकेश खुल्लर एक्सपायर झाले त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये सरकारने दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक अध्यक्ष म्हणून केली. आणि ते दुसरं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर सध्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत नितीन करीर. कोण आहेत, नितीन करीर. हे 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मग आता मुकेश खुल्लर पहिल्यांदा होते, त्याने निधन झाल्यामुळं कोण आले, नितीन करीर आले. मग आता नितीनच्या बाबतीचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे कोण आहेत, तर हे महाराष्ट्र राज्याची माजी मुख्य सचिव आहेत. कोण आहेत, महाराष्ट्र राज्याची माजी मुख्य सचिव आहेत. आणि शिवाय हे एक प्रशासकीय अधिकारी आहेत. आणि प्रशासकीय अधिकारी कोणत्या बॅचचे असतील तर 1988च्या बॅचचे हे IAS अधिकारी आहेत. 1988च्या बॅचचे कोण आहेत, IAS अधिकारी आहेत. आणि यानेच महाराष्ट्राची माजी मुख्य सचिव म्हणून सुद्धा काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. आणि यांच्या कुणाच्या ठिकाणी ते आल्या, ठिकाणी म्हणण्याऐवजी खुल्लर निधन पावले म्हणून नितीन करीर काय झाले, 6व्या राज्य वित्त आयोगाचे काय म्हणून काम करत आहेत, अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आणि यांना सुद्धा 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण शिफारसी राज्य सरकारकडे पाठवायच्या आहेत. आणि यांच्या शिफारसी थोड्याफार बदलून किंवा ॲज इट इज स्वीकारून त्या कधीपासून कधीपर्यंत लागू असतील, 2026 पासून 2031 पर्यंत. कारण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जो 5वा वित्त आयोग होता का, या 5व्या वित्त आयोगाच्या शिफारसी
चा कालावधी 31 मार्च 2024 रोजी संपलेला आहे आणि 2025 मध्ये बऱ्याच पंचायत राजच्या निवडणुका वगैरे चालू आहेत, माहीत असतील. आणि येणाऱ्या आर्थिक वर्षापासून नवीन पंचायत राज म्हणजे नवीन जिल्हा परिषदा असतील, नवीन महानगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, इथं सगळ्यांना आता विभागणी केली जाईल. हा 5वा वित्त जो आयोग होता, या 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, मला माहिती आहे, 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते विश्वनाथ गिरिराज आणि 4थ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते JP डांगे आणि पहिल्याचे कोण होते, शांताराम घोलप आणि 6व्याचे आहेत नितीन करीर. असे 6व्याला किती लाभले, 2. एक होते मुकेश खुल्लर, पण त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी कुणाला आणलं गेलं, नितीन करीरला आणलं गेलं. आणि नितीन करीरच्या बाबतीत 2 स्टेटमेंट कायम लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचे ते माजी मुख्य सचिव राहिलेले आहेत आणि ते 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ज्यावेळेस कुठल्याही व्यक्तीची घटनात्मक पदावर नियुक्ती होते त्यावेळेस त्याची बॅच, आणि तो IPS होता का IAS होता का IFS होता, ज्या अखिल भारतीय सेवा आहेत या अखिल भारतीय सेवेपैकी कोणत्या बॅचचा माणूस आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. कधी कधी आयोग एवढं तुफान प्रश्न विचारतं, फक्त वर्ष आणि बॅच विचारत नाहीये आयोग. कधी कधी यांचं केडर कुठलं होतं हा सुद्धा प्रश्न टाकू शकतं. केडर म्हणजे कोणत्या राज्यात त्यांची नेमणूक झाली होती. यांचं केडर मी का सांगितलं नाही, यांचं केडर महाराष्ट्रच होतं. माजी मुख्य सचिव महाराष्ट्राचे झालेत याचा अर्थ त्यांचं केडर कुठलं होतं, महाराष्ट्रच होतं. त्यामुळे मी त्याला वेगळं सांगत बसलो नाहीये. तर हा घटक मात्र लक्षात ठेवा, हा घटक तसा महत्वाचाच आहे. त्याच्यामध्ये जोड्या लावामधून प्रश्न येणं थोडंसं कमी शक्यता आहे, पण 6व्या राज्य वित्त आयोगावरती करंट मधनं प्रश्न येणं एक्सपेक्टेड आहे का, तर 100% आहे. जानेवारी 2025 ते जून 2025 या संबंध काळामध्ये जेवढ्या महत्वाच्या घटना महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत तेवढ्या घटना तर आपल्या झालेल्या आहेत. याच्यापेक्षा वेगळा प्रश्न या 6 महिन्याच्या घटनावरती येणार नाहीये. त्याच्याबद्दल तुम्ही एकदम निवांत राहा. कारण का, प्रादेशिक घडामोडींचं व्हॅल्यू आयोगाने केलेलंच आहे. 15 पैकी 1ला 2 प्रश्न, हार्डली 2 प्रश्न म्हणजे खूप झाले. आणि जेव्हा प्रादेशिक घडामोडीवरती जर 2 प्रश्न विचारायचे असतील तर स्वाभाविक आहे, एक घटनात्मक बाबीकडे वळणार आहे आणि दुसरं महाराष्ट्राचं असं कुठलं तरी एखादं काम पाहिजे. एक तर महाराष्ट्रातलं कुठलं तर शहर किंवा स्वतः महाराष्ट्र राज्य देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेमध्ये असायला पाहिजे. या 2 कंडिशन्स होऊ शकतात प्रादेशिक घडामोडीवरती प्रश्न विचारण्याच्या. आणि देशामध्ये पहिल्या घटना ज्या घडल्या ते तर आपण कालच पाहिल्या होत्या. आणि महाराष्ट्रापुरतं जे संबंधित आहे, एक वित्त आयोग आणि दुसरा आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण. या दोन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि खूपच एक्सेप्शनल लेवलला जाऊन सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रश्न विचारले गेले जोड्या लावामध्ये, तर तोही घटक आपण पाहिलेला आहे. त्यामुळं खूप कमी पॉसिबिलिटी आहे की प्रादेशिक घडामोडीवरचा प्रश्न तुमचा जाईल. जर विचारला गेला तर शक्यतो 1 किंवा 2च प्रश्न प्रादेशिक घडामोडीवरती विचारले जाऊ शकतात. जो आपला पुढला बीट असणार आहे चर्चेसाठीचा चालू घडामोडीमधला, तो आहे संरक्षण व अंतरिक्ष. हा आपला इथून पुढे आज आणि उद्यामध्ये होणारा घटक असेल संरक्षण व अंतरिक्ष. आणि या घटकामध्ये पहिला बीट जो आपण पाहणार आहोत, जेवढे बीटचे मी हेडलाईन देत आहे त्या प्रत्येक बीटचा अभ्यास आपण जानेवारी ते जून या 6 महिन्याचाच करत आहोत. ओके, जानेवारी ते जून या 6 महिन्याचाच करत आहोत. आणि आजच्या या लेक्चरला इथून जी सुरुवात होती ती कशा संदर्भात होते, डिफेन्स अँड स्पेस याच्या बाबतीत चालू होते. आणि या लेक्चरमध्ये जी पहिली संघटना आपण पाहणार आहोत ती पहिली संघटना पाहणार आहोत सिप्री, ज्याच्या अनुषंगानाला किंवा आयोगाला संरक्षण आणि अंतरिक्ष म्हटलं की या घटकात जी सगळ्यात आवडती संघटना आहे आयोगासाठी ती आहे सिप्री, जिचं पूर्ण नाव होतं स्टॉकहोम. स्टॉकहोम काय आहे, घरामध्ये केलेला स्टॉक म्हणजे स्टॉकहोम. स्टॉकहोम स्वीडनची कॅपिटल सिटी आहे, राजधानीचं शहर आहे, शहराचं नाव आहे ते स्टॉकहोम इंटरनॅशनल
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि याच संघटनेला शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं सिप्री. ज्या वेळेस डिफेन्स आणि अंतरिक्षाचा विषय येईल त्यावेळेस कायम लक्षात ठेवा, तुम्ही बाकी कोणत्याही संघटनेचा रिपोर्ट नाही पाहिला तरीही चालतंय, पण सिप्रीचा रिपोर्ट कधीच दुर्लक्ष करायचा नाहीये. कारण का, आयोग सिप्रीच्या रिपोर्टला सगळ्यात व्हॅलिड मानते. कशासाठी मानते माहित नाही, पण मानते तर मानते. सिप्रीच्या रिपोर्टमध्ये कोणते 2 रिपोर्ट आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सिप्री एकूण जेव्हा काम करते त्यावेळेस सिप्रीच्या बाबतीत एक विधान लक्षात ठेवा की सिप्रीचे सगळ्यात महत्वाचे असलेल्या 2 रिपोर्टपैकी पहिला रिपोर्ट आहे शस्त्रास्त्रांची आयात आणि निर्यात याच्या बाबतचा एक रिपोर्ट सिप्री मार्फत काढला जातो की सर्वाधिक जास्त शस्त्रास्त्रांची आयात आणि निर्यात कोणते देश करतात या संदर्भातचा पहिला रिपोर्ट असतो. दुसरा रिपोर्ट काय असतो तर ट्रेंड्स इन मिलिटरी एक्सपेंडिचर या शीर्षकाखाली एक दुसरा रिपोर्ट येत असतो, ज्याला सरळ सोप्या भाषेत आणि आपल्याला कळेल अशा भाषेत लष्करी खर्च म्हणावा. काय म्हणावा त्याला? लष्करी खर्च म्हणावा. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा रिपोर्ट येतो, आणि तो तिसरा सगळ्यात महत्वाचा रिपोर्ट कोणता असेल तर ते मात्र तुम्ही कोणते मराठीत कसली, न्यूक्लिअर वेपनला मराठीत काय म्हणतात? न्यूक्लिअर वेपन, हा, अण्वस्त्र साठा. कसला साठा? अण्वस्त्र साठा, न्यूक्लिअर वेपन्स. ते 3 रिपोर्ट सिप्रीचे सगळ्यात महत्वाचे असतात. तुम्ही डिफेन्समध्ये दुसरा एखादी रिपोर्ट पहा अथवा न पहा, पण याच्यावरती सिप्रीच्या या 3 पैकी एका रिपोर्टवरती प्रश्न असतो का? असतो. आत्ता 2025चा अण्वस्त्र साठ्याचा रिपोर्ट आणखीन आलेला नाहीये, पण शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात आणि निर्यात कोण करतं आणि लष्करी खर्च सगळ्यात जास्त जगामध्ये कोणाचा आहे या संदर्भातचे 2 रिपोर्ट सिप्रीचे पहिल्या सामायिकमध्ये आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून या सिप्रीचा जो पहिला रिपोर्ट आपण पाहणार आहोत तो पहिला रिपोर्ट आहे लष्करी खर्चाबाबतीत, आणि याच्यामध्ये फार डोकं लावत बसायची गरज नाहीये. आयोग ज्या अँगलने याच्यावरती प्रश्न विचारतं त्याच अँगलने याच्यावरती आपण फोकस करायचं. लष्करी खर्चाबाबतीत ज्याचं नाव आहे, कारण आयोगाने जर कधी नाव दिलं तर तुम्हाला माहित असावं म्हणून सांगत आहे, ट्रेंड्स इन मिलिटरी एक्सपेंडिचर, ट्रेंड्स इन मिलिटरी एक्सपेंडिचर रिपोर्ट, ट्रेंड्स इन मिलिटरी एक्सपेंडिचर रिपोर्ट. विशेष गोष्ट अशी आहे, लष्करावरती सर्वात जास्त पैसा खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत जर कोण असेल तर जो देश जगाला शांतता राखा म्हणून सांगत आहे तो देश आहे अमेरिका, किंवा त्यालाच आपण म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. एकूण खर्चापैकी 37% खर्च अमेरिका आपल्या लष्करावरती करतो, आणि 37% म्हणजे जगात लष्करावर होणारा जेवढा खर्च आहे त्याच्या 37% खर्च करून अमेरिका पहिल्या क्रमांकाचा देश आहे, जो सगळ्यात जास्त कशावरती पैसा खर्च करतो? लष्करावरती खर्च करतो. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता असेल तर तो आहे चीन किंवा चायना. त्याच्यानंतर आहे तो मात्र रशिया, आणि रशियानंतर नंबर 4चा देश कोणता असेल तर तो आहे जर्मनी. आमचा भारत कुठे आहे का नाही तर आमचा भारत 100% आहे, आणि तो कितव्या क्रमांकाला आहे तर तो 5व्या क्रमांकाला आहे. आणि एकूण जागतिक स्तरावर होणाऱ्या मिलिटरीमध्ये होणाऱ्या खर्चापैकी 3.2% इतका खर्च कोण करतं? भारत सरकार करतं किंवा भारत करतं. लष्करी खर्चाबाबतीत 5 किंवा टॉप 5 कंट्रीजमध्ये एक आहे अमेरिका, दुसरा आहे चायना, तिसरा आहे रशिया, चौथा आहे जर्मनी, आणि 5वा आहे इंडिया. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू तुम्हाला, भारताचा शत्रू राष्ट्र कोण आहे? चीन आहे, आणि चीन लष्करावर सगळ्यात जास्त पैसा खर्च करत आहे. तसंच भारताचा शेजारी सुद्धा आहे,
मग भारताचा सुद्धा लष्करावरचा खर्च वाढत जाणार का जाणार नाही? 100% वाढत जाणार. पण आता विशेष गोष्ट अशी आहे की भारताचा शेजारी असलेला एकच शत्रू चीन नाहीये, आणखीन दुसरा कोणता आहे? पाकिस्तान पण आहे. आता पाकिस्तान लष्कराच्या खर्चा बाबतीत कुठं आहे? पाकिस्तानला एक वेळ जेवण नाही दिलं तरी चालतं, उपाशी मेलं तरी चालतं, पण त्यांना सगळ्यात जास्त काय घ्यावं लागतं? लष्करावरचा. पण ह्यांचा विषय काय माहितीये का? ह्याने असं ऑफिशियल काहीच घेत नाहीत. ह्यांचा अडचण ही आहे. आता जर ऑफिशियली सिप्रीच्या रिपोर्टनुसार विचार केला तर पाकिस्तानच्या तुलनेत भारत सरकारचा लष्करावरती जो खर्च होत आहे का, लष्करावरती ऍज पर द रिपोर्ट ऑफ सिप्री 9 पट भारत सरकारचा जास्त आहे. किती पट जास्त आहे? 9 पट. कुणाच्या 9 पट आहे? तर तो मात्र पाकिस्तानच्या. पण काय विषय आहे माहितीये का? हे दोघं लेच भारी मित्र आहेत. कोण कोण? पाकिस्तान आणि चायना. पाकिस्तानकडे जेवढं लष्करी साहित्य येते का, त्यापैकी नियर अबाउट 80% लष्करी साहित्य कुणाकडून येते? चीनकडून येते. आणि आत्ताच्या युद्धामध्ये, ज्याला युद्धही म्हणता येतं किंवा सर्जिकल स्ट्राईक पण म्हणता येतं, रशियाच्या S-400ने चीनचं कुठलीच गोष्ट भारतापर्यंत येऊ दिली नाही, जी पाकिस्तानने पाठवली होती. माहिती आहे ना? मागं काहीतरी झालं भारतात. काय झालं? ऑपरेशन झालं. माणसांच्या डोक्याचं का देशांचं? देशांचं झालं होतं. ठीक. तर एवढाही 5 देश मात्र लक्षात ठेवा. लष्करी खर्चामध्ये भारत कितव्या क्रमांकाला आहे? तर ते मात्र 5व्या क्रमांकाला आहे. विथ पर्सेंटेज लक्षात ठेवा 3.2%. जगामध्ये एकूण लष्करावर होणाऱ्या एकूण खर्चापैकी 3.2% असं भारत कितव्या क्रमांकाला आहे? 5व्या क्रमांकाला. आणि पहिल्या क्रमांकाला कोण आहे? USA. आणि किती टक्के खर्च आहे? तर तो मात्र 37% इतका खर्च अमेरिका करतं. यानंतर दुसरा रिपोर्ट जो आहे तो आहे शस्त्रास्त्रांच्या निर्यातीबाबतचा रिपोर्ट. ओके, शस्त्रास्त्रांच्या आयात निर्यात या संदर्भातचा रिपोर्ट आहे. शस्त्रास्त्र आयात निर्यात अहवाल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला 2 फीचर सांगतो. हा अहवाल जो काढलेला असतो सिप्रीचा, हाच आयात निर्यातीचा, हा अहवाल 4 वर्षाचा एक रेफरन्स पिरियड धरून काढला जातो. जसं की याच्या अगोदर जो अहवाल आला होता 2021च्या अगोदर किंवा यापूर्वीचा म्हणतो मी, त्याचा रेफरन्स पिरियड होता 2015 ते 2019. आता जो रिपोर्ट आपण चर्चा करत आहोत त्याचा रेफरन्स पिरियड काय आहे? तर तो मात्र 2020 ते 2024. जे 4 वर्षाला एक रेफरन्स पिरियड मानतात. आणि 4 वर्षात एकूण ज्या हालचाली झालेल्या आहेत त्या हालचालीच्या आधारावरती ज्या त्या वर्षात हा रिपोर्ट काय केला जातो? कॉइन केला जातो. म्हणजे एका वर्षात काहीतरी बदललं म्हणून लगेच काही होत नाहीये. आता विशेष गोष्ट काय आहे, या रिपोर्टच्या बाबतीत भारताबद्दल हायलाइटेड गोष्टी कुठल्या आहेत? भारताबद्दलची पहिली हायलाइटेड गोष्ट अशी आहे की भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरून जी शस्त्रास्त्रांची आयात होती, आयात म्हणजे घेणे का विकणे? घेणे. आणि निर्यात म्हणजे विकणे. मग आता भारताची जी आयात होती ती आयातीमध्ये घट झाली आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता याला आयोग मांडत असताना खूप वेगळ्या अँगलनं मांडतं. कारण का? जर तुमच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये घट झाली असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लागणारे डिफेन्सचे साहित्य स्वतःच्या देशामध्ये निर्माण करत आहात, त्यामुळे तुम्ही लोकांकडून घेत नाहीयेत. मग आता याचा प्रत्यक्ष संबंध जोडला जातो मेक इन इंडिया प्रोग्राम, माहित असेल. आणि आयोग कधी कधी काय करतं, या अशा आशयाला अनुसरून खाली एखादी वाक्य टाकतं की मेक इन इंडियामुळे ही घट कमी झाली आहे, वाढली आहे, किंवा खासगी क्षेत्रासाठी आता डिफेन्सचे दरवाजे ओपन केले आहेत. या अगोदर भारतामध्ये डिफेन्सची साधन सामुग्री केवळ DRDO नावाची एक संघटना आहे भारत सरकारच्या मालकीची, त्या DRDOच्याच वतीनं केली जात होती. पण आता खासगी क्षेत्र सुद्धा अशी सामुग्री तयार करू शकतात का? करू शकतात सध्या भारतामध्ये. आणि BJPनं हा बदल केला आहे. अंबानी तयार करू शकतील, रिलायन्स वाले करू शकतील, अदानी करू शकतील. त्यामुळेही कदाचित यामध्ये घट आली असेल का? 100% आली असेल. कारण जगामध्ये जी एकूण आयात निर्यात होत होती, आयात होत होती,
भारत जे पूर्वी आयात करत होतं जगामध्ये, ते अगोदरच्या रिपोर्टनुसार एकूण आयातीपैकी 8.8% आयात हा एकटा भारत करत होता. आणि आता जरी रेशो किती वरती आला असेल तर तो मात्र 8.3% आलाय. म्हणजे जगामध्ये होणाऱ्या एकूण आयातीपैकी 8.3% आयात कोण करत आहे? भारत करत आहे. आणि वर्ष 2025-24च्या या रिपोर्टनुसार 8.3% आयातीच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, या अगोदरच्या रिपोर्टमध्ये सुद्धा भारत दुसऱ्या क्रमांकाचाच देश होता आणि याच्या अगोदरच्या रिपोर्टमध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा देश होता. पण आता भारताची आयात ही कमी झाली, तर स्वाभाविक आहे पोझिशन तीच आहे, पण रेशो मात्र काय झालेला आहे? कमी झाला आहे. आणि यावेळेस 8.3% असं जगातले जे टॉप 4-5 देश आहेत, जे सगळ्यात जास्त शस्त्रास्त्रांची काय करतात? आयात करतात, त्यामध्ये भारत कितव्या क्रमांकाला आला? दुसऱ्या क्रमांकाला. विशेष गोष्ट काय की भारत जी आयात करत आहे, ती भारत सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र कुणाकडून घेत असेल तर भारत सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र रशियाकडून खरेदी करतं. यासाठी आयोग शब्द वापरतं. भारताचे सर्वात मोठे पुरवठादार देश कोण आहेत, म्हणजे भारताला पुरवठा कोण करत आहे कशाचा? शस्त्रास्त्रांचा. तर सगळ्यात जास्त भारताला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतं ते मात्र रशिया. आणि रशिया एकूण भारत जेवढी आयात करत आहे त्या एकूण आयातीपैकी 36% शस्त्रास्त्रांची आयात भारत कुणाकडून करत आहे? फक्त रशियाकडून करत आहे. विशेष गोष्ट अशी आहे की रशियाची सुद्धा, म्हणजे भारत जे रशियाकडून आयात करत होता त्याच्यामध्ये सुद्धा घट झाली आहे. या अगोदरचे काही रिपोर्ट जर पाहिले तर भारताच्या एकूण शस्त्रास्त्र आयातीमध्ये 70% वाटा रशियाचा राहायचा. पण रिसेंटली तुम्हाला माहित असेल फ्रान्स सोबत एक मोठा करार झाला होता त्या विमानाच्या बाबतीत, हवाई विमानाच्या बाबतीत. त्याच्यामुळं रशियाचा वाटा कमी झाला आणि वाढला कुणाचा? फ्रान्सचा. आणि दुसऱ्या क्रमांकाला जर भारताला शस्त्रास्त्र पुरवण्यामध्ये जर दुसऱ्या क्रमांकाचा देश कोण असेल तर तो आहे फ्रान्स. आणि 28% असं फ्रान्स द्वितीय क्रमांकाला आहे. म्हणजे भारत एकूण आयातीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि भारताला शस्त्रास्त्र देण्याबाबतीत किंवा विकण्याबाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश कोण आहे? रशिया आहे. पण याच्यासोबत एक ऑब्झर्वेशनचं वाक्य कायम लक्षात ठेवायचं, भलेही रशिया पहिल्या क्रमांकाचा देश असेल भारताला शस्त्रांची आयात करण्यामध्ये, तरीही त्याची शस्त्रांची आयात याच्यामध्ये घट झाली आहे का भारताला देण्याबद्दल? तर 100% झाली आहे. कारण असे विधानांचा प्रयोग आयोग मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये करत असतं का? करत असतं. मग आणखीन याच्यासोबत एक लक्षात ठेवा, भलेही फ्रान्स दुसऱ्या क्रमांकाला असेल तर याच्यासोबत एवढंच लक्षात ठेवा की फ्रान्सची भारताच्या आयातीमध्ये पर्सेंटेज वाढत चालली आहे. म्हणजे फ्रान्सकडून घेण्याचं प्रमाण भारताचं काय झालेलं आहे? वाढलं आहे का कमी झालेलं आहे? वाढलेलं आहे. मग आता वर्ष 2024-25च्या या रिपोर्टनुसार वर्ष 2020 ते 24 या काळामध्ये सगळ्यात जास्त शस्त्रांची आयात जर कोणत्या देशानं केलं असेल तर या रिपोर्टनुसार सगळ्यात जास्त आयात करणारा देश आहे तो मात्र युक्रेन. आणि युक्रेनचं आता युद्ध झालं होतं तुम्हा सर्वांना माहित असेल आणि युक्रेन आणि रशियाचा वाद चालू होता. आता विषय काय माहितीये का? युक्रेन नाटोचा सदस्य होणार आहे. युक्रेन कुणाचा सदस्य होणार आहे? नाटोचा. आणि नाटोला कुणाचा विरोध आहे? रशियाचा. आणि नाटो कुणासाठी आले तर नाटो अमेरिकेनं आणलेली 1948ची संघटना आहे. रशियाला बर्बाद करणे हा त्याचा उद्देश आहे. आणि स्टील डेट 32 देश त्याचे सदस्य राष्ट्र आहेत विथ फिनलँड, जे की रिसेंटली फिनलँड त्याचा सदस्य झाला आहे. नाटोचं वैशिष्ट्य काय माहितीये का? हे नाटो मीन्स नॉर्थ अटलांटिक ट्रिएटी ऑर्गनायझेशन. एप्रिल 1948चं याचं फॉर्मेशन आहे. आणि सद्यस्थितीला याचे सदस्य राष्ट्र किती आहेत? 32 आहेत. या 32 राष्ट्रापैकी कोणत्याही राष्ट्रासोबत जगातल्या कोणत्याही राष्ट्राने जर युद्ध केलं तर हे 32 राष्ट्र त्या देशाच्या विरोधात युद्ध करणार, असं त्यांचे काय आहे? डिक्लेरेशन आहे. मग आता जॉग्राफिकल स्टेटस म्हणजे भौगोलिक स्थिती पहा, हा रशिया आहे. रशियाच्या अवतीभोवती जेवढे देश आहेत, अवतीभोवती म्हणतोय, ते सगळे जवळपास नाटोचे सदस्य होत आहेत. आणि त्यापैकीच एक युक्रेन आहे. आणि युक्रेन सुद्धा नाटोचा सदस्य होत होता. पण युक्रेनचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा 1991 साली रशियाचे तुकडे झाले का, USSR म्हणून ओळखलं जात होतं,
तुकडे झाले आणि त्यावेळेस रशियाचाच एक भाग, कारण रशिया जेव्हा तुटला का तेव्हा जगात 15 देश तयार झाले आणि त्या 15 देशापैकी एक आहे रशिया तुटल्यास युक्रेन. आणि या युक्रेनमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू एवढा आहे, नाटोने जर युक्रेनला सदस्य करून घेतला तर अमेरिका इथलं नैसर्गिक वायू आणि खनिज तेल घेऊन जाते. रशियाने त्याच्यासाठी याच्यासोबत युद्ध केलं आणि याला सांगितलं की तू नाटोचा सदस्य व्हायचं नाही. ही सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. आणि 8 पॉइंट युक्रेन आयाती बाबतीत कसा आहे तर पहिल्या क्रमांकाचं राष्ट्र राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे तर ते आम्हाला माहितच आहे, आमचा भारत 8.3% शस्त्रास्त्रांच्या आयाती बाबतीत कितव्या क्रमांकाला आहे, दुसऱ्या क्रमांकाला. तिसऱ्या क्रमांकाला 2 देश कॉमन मध्ये आहेत आणि त्यापैकी एक आहे कुवेत आणि दुसरा आहे सौदी अरेबिया. ओके, कुवेत आणि सौदी अरेबिया. 2021च्या रिपोर्टमध्ये सौदी अरेबिया पहिल्या क्रमांकाचा देश होता शस्त्रास्त्रांच्या आयाती बाबतीत, पण आता कुठे आहे तर तो मात्र तिसऱ्या क्रमांकाला आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाला 2 देश आहेत, या दोघांची प्रत्येकी 6.8% इतकी आयात आहे शस्त्रास्त्रांची, प्रत्येकी 6.8. आणि 6.8% हे दोन्ही देश तिसऱ्या पोझिशनवरती आहेत. आणि चौथ्या क्रमांकाला जर कोण असेल तर पाकिस्तान आहे. चौथ्या क्रमांकाला कोण आहे, पाकिस्तान आहे, जो की आयातीच्या बाबतीत या टॉप 5 कंट्रीज मध्ये येतो. आणि आयातीच्या बाबतीत टॉप 5 पैकीच एक आपला कोण आहे, भारत आहे. पण आता इथं की फीचर काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. इथं पाकिस्तान पण येतंय, भारत पण येत आहे शस्त्रास्त्रांच्या आयाती बाबतीत. आता लष्करावर खर्च करण्यामध्ये जे दुसऱ्या क्रमांकाचा देश मी सांगितला होता तो चीन आहे. आणि हा सुद्धा भारताचं शेजारी राष्ट्र आहे का, आहे. पहिल्यांदा असं घडलंय 2024-25च्या रिपोर्टमध्ये की हे जे टॉप 10 देश होते, टॉप 10 देश जे की शस्त्रास्त्रांची काय करतात, आयात करतात, या टॉप 10 देशाच्या यादीमधनं पहिल्यांदा चीन बाहेर पडला आहे. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे की चीन बाकी जगातल्या देशावरती अवलंबून राहिला नाही आणि भारतासाठी धोक्याची घंटा आहे की चीनमध्ये सगळ्या शस्त्रास्त्रांची उत्पादन स्वतः चीन करत आहे. त्याची आयात कमी झाली याचा अर्थ काय होत आहे, उत्पादन वाढत आहे. आणि जसं सिप्री रिपोर्ट काढत आहे, जसं म्हणतोय सिप्री जेव्हापासून आली तेव्हापासून हे रिपोर्ट निघत आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंत रिसेंटच्या रिपोर्ट पर्यंत चीन अव्वल 10 देशामध्ये राहत होता जिथं आयात केली जात होती. आणि पहिल्यांदा असं घडलंय की चीन या रिपोर्ट मधनं काय झालेलं आहे, बाहेर पडलेला आहे म्हणजे टॉप 10 देशामधनं बाहेर पडला आहे. म्हणजे चीनची एवढी पात्रता वाढली की चीन स्वतःला लागणारे डिफेन्स साहित्य स्वतः निर्माण करत आहे. मग जसं इम्पोर्टच्या बाबतीत हे 5 देश अव्वल आहेत, तसं एक्सपोर्ट किंवा निर्यात करण्यामध्ये सगळ्यात अव्वल असणारे 5 देश जर कोणते असतील तर अव्वलच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश आहे USA. 43% एकूण जगामध्ये होणाऱ्या शस्त्रांच्या निर्यातीपैकी 43% म्हणजे जवळपास अर्ध साहित्य जगाला कोण वाटते, अमेरिका वाटते. आणि जगाला वरून मेसेज काय देते, शांत बसा. दोघांच्या हातात तलवारी देऊन पुन्हा जर त्यांना शांत बसा म्हणल्यास बसतील लोक नाही. म्हणजे याला चोराच्या उलटा बोंबा म्हणलं तर काही बिघडणार नाही, कारण यांचं कामच काय म्हणते ना, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्ताव. जेवढे अमेरिकेने आतापर्यंत युद्ध केलेत का त्याचं निमित्त एकच आहे, कोणतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता. शस्त्रास्त्र सगळ्यात जास्त निर्माण कोण करते, अमेरिका. विकतंय कोण, शांतता जर करायची असेल तर शस्त्रास्त्र विकायचीच नाहीत ना अमेरिकेनं. सगळ्यात साधा सरळ मुद्दा आहे. पण अमेरिका पहिल्या क्रमांकाला. दुसऱ्या क्रमांकाचा देश कोण आहे, जो की आता फ्रान्स आलेला आहे. या अगोदरच्या रिपोर्टमध्ये रशिया होता, पण आता फ्रान्स वाढला आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे फ्रान्स. फ्रान्स नंतर नंबर 3 ला आहे रशिया. आणि एक लक्षात ठेवा, या रिपोर्टमध्ये रशियाचं 1 अंकाने घसरण झाली आहे. रशिया आजपर्यंत कितव्या क्रमांकाला होता, दुसऱ्या, पण आता कितव्या क्रमांकाला, तिसऱ्या. याच्यानंतर कोण आहे, याच्यानंतर जर्मनी आहे. कोण आहे, जर्मनी आहे चौथ्या क्रमांकाला. आणि चौथ्या क्रमांकाला चीन आहे. निर्यातीमध्ये सुद्धा चीन आहे. आणि चीन सगळ्यात जास्त कुणाला विकते, पाकिस्तानला विकते.
चीनवर दुसरे माणसं भरोसा ठेवतच नाहीत. भारताचे लोक ठेवतात का? नाही. चले तो शाम तक, नाही तो शाम तक. कोणत्या उत्पादनाला म्हणतो आपण? चायनालाच म्हणतो. आणि 5व्या क्रमांकाला आहे जर्मनी. 5व्या क्रमांकाला कोण आहे? जर्मनी. हे टॉप 5 एक्सपोर्टिंग कंट्रीज आहेत. टॉप 5 एक्सपोर्टिंग कंट्रीज. मग आता साधा प्रश्न असा आहे, निर्यातीच्या बाबतीत आमचा भारत कुठे असेल? असेल का नसेल? असेल का नसेल? असेल. असेल तर कुठं असेल? यादीतच असेल. मस्त थोडंसं पानं बदलून बघा, सापडताय तिथं. ठीक. भारत 27व्या क्रमांकाला आहे. कितव्या क्रमांकाला आहे? 27व्या क्रमांकाला. ओके. कितव्या क्रमांकाला आहे? 27व्या. आणि भारतातून जेवढी काही निर्यात होती शस्त्रास्त्रांची, त्यापैकी सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र भारताकडून जर कोण घेत असेल तर सिंगापूर घेतं. कोण घेतं? सिंगापूर. म्हणजे भारत सगळ्यात जास्त शस्त्रांची निर्यात कुणाला करतो? सिंगापूरला करतो. भारत सगळ्यात जास्त शस्त्रास्त्रांची निर्यात आयात कोणत्या देशाकडून करतो? रशियाकडून करतो. आयातीच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 2रा क्रमांक लागतो. आणि निर्यातीच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 27वा. इज इट क्लिअर? एनी क्युरी? थँक्यू. थांबू आजच्यासाठी.